आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जानार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी। नाशिवंत देह जानार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो। नाशिवंत देह जानार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा विस्तार, कृपाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासे अपुलिया। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। ऐसे हरिबाबा महाराज, सद्भक्तीचा केवळ ध्वज। म्हणवणी त्यांचा धोक्षज, बंदा गुलाम झाला। विठ्ठल कंठीची पुष्पमाळा, दत्तबाबाच्या पडली गळा। सेवून त्या प्रसादाला, ठाकूर बुवा संतोष पावले। विठाला विठाला विठ्ठल विठाला, विठाला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरूपणा करता प्राप्त असणारा भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्त्वाचा
उपदेश पर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जन्माला आलेल्या प्रत्येक जणानं विचार हा करायलाच पाहिजे अशा पद्धतीचा एक आग्रह धरतात. विठाला विठाला सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा, आपल्या या दुधगाव नगरीमध्ये ज्या निमित्तानं हा एक दिवसीय कार्यक्रम संपन्न होतो आहे ते म्हणजे कैलासवासी रावसाहेब लक्ष्मणरावजी पारवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांनी जीवनामध्ये परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्याचंच पुण्यस्मरण होत असतं. उगाच कोणाचंही पुण्यस्मरण होत नाही महाराज. आता व्यवहारामध्ये बरेच ठिकाणी आपण पाहतो, काही जणांचं झालं तर होतं, नाही तर वर्षश्राद्ध सुद्धा होत नाही महाराज. पण काही अंशामध्ये जर आपण परमार्थामध्ये काही जर कार्य केलेलं असेल, कारण परमार्थामध्ये जर काही चालत असेल तर त्याचं नाव आहे पुण्य. इकडं परमार्थात पैसा लागत नाही, इकडं काय लागतं? पुण्य लागतं इकडं. आणि या पुण्य नावाच्या जोरावर आपल्याला परमार्थामध्ये मोठी कारकीर्द करून घेता येते. आणि हे पुण्य म्हणजे काही बाजारात मिळत नाही आपल्याला, हे असं साठवावं लागतं. महाराज सांगतात, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, अन समागम घडे संतांचा. हे तिळा तिळानं साठवावं लागतं बाबा. माणसं म्हणतात एकदाच पंढरपूरच्या वारीला जाऊ, मिळतं ना पुण्य आपल्याला. तसं नाही, ते इकडं असं कणाकणानं तिळानं साठवावं लागतं. आणि असा पुण्याचा संचय झाला का मग आपण या जगामध्ये नसलो तरी सुद्धा आपलं पुण्य स्मरण होतं. आणि म्हणून जीवनामध्ये परमार्थाच्या व्यतिरिक्त ज्यांनी काही केलं नाही असे दुधगावचे या ठाकूरवाच्या परंपरेतले निष्ठावंत वारकरी म्हणजे कैलासवासी रावसाहेब. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेला हा सर्व समुदाय, या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, तथा या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन जे केले ते रावसाहेबांचे चिरंजीव म्हणजे अंगदराव यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. इथं उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी असतील, आमची इकडल्या भागातली ही सर्व रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत, तथा आमचे दामपुरीकर आलेले आहेत, शामराव असतील, केसू महाराज असतील, तथा इकडं आमचे ठाकूरबुवाचे प्रमुख शेलेकरी आमचे प्रकाशबुवा असतील, तथा आपण सर्वजण आपणा सर्वांच्या सहकार्यातून भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मर्यादित वेळेत सेवा करण्याचा योग आहे. विठाला 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 आपल्यालाही जर असंच वाटत असेल आपलंही पुण्यस्मरण व्हावं, वाटते का नाही? पहिली गोष्ट त्याच्याकरता मरावं लागते, हे महत्वाचे. इथं मराव कोणाला वाटतं? इकू कमी करा जरा. मेल्याच्या नंतरचा हे सगळा कार्यक्रम आहे. आणि जर हा कार्यक्रम आपला साजरा व्हायचा असेल असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता मनुष्यानं विचार करावा. कारण आमच्या जगद्गुरु तुकोबारायने या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक माणसानं विचार करायलाच पाहिजे अशा प्रकारचा एक आग्रह धरलाय. आता हा जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे हा अभंग बहुतेकांच्या पाठातला आहे.
हो, जे भजनाकडे येत नाहीत, निदान भजनात जरी नाही आला तरी शेवटी पोहोचवायच्या कामात सुद्धा हा अभंग म्हटला जातो, म्हणून बहुतेकांच्या पाठातला आहे. आणि बऱ्याच कीर्तनकाराच्या मुखामधून हा अभंग आपण ऐकलेला असेल. त्याच्यामुळं आम्हाला माहित आहे आता काय आहे हे, असं नाही. जरी प्रत्येक कीर्तनकारानं हा अभंग घेतलेला असेल तरी प्रत्येकाचं अभंग सोडविण्याचं कौशल्य मात्र वेगवेगळं आहे. माणसं म्हणतात महाराज एकाच गोष्टीच्या जवळ सारखं सारखं गेलं की मग त्याची धार राहत नाही, धार गुठून जाते ना त्याची. अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारचं शास्त्र जी वचनं सांगतं. परंतु आमचं संत वाङ्मयाचे असं आहे, याची जेवढी सेवा आपल्याकडून होत राहील तितकी याची धार अशी चढत चढत जात असते. आणि त्याच्यामुळं अभंग जरी आपण कित्येक महाराज लोकांच्या मुखातून जरी ऐकलेला असला तरी सुद्धा प्रत्येकाचं चिंतन वेगवेगळं आहे. मला सांगा, प्रत्येकाच्या घरात एकच भाजी होती का? भाजी वेगवेगळी होती ना. तसं अभंग जरी कीर्तनकारानं ऐकला असेल, आपण बहुतेकांच्या पाठातला ऐकल्यातला, तरी सुद्धा प्रत्येकाचं चिंतन मात्र वेगळं आहे. तर या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, मनुष्यानं विचार करायला पाहिजे, असा एक आग्रह आहे आमच्या तुकोबारायचा. याचं कारण एवढं आहे की मनुष्य प्राणी हा विचार प्रधान जीवन जगणारा प्राणी आहे. विठाला विठाला या मृत्यू लोकामध्ये एकंदर 84 लक्ष जनजीवन राहतात. ज्ञानोबाराय सांगतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगेले. या 84 लक्ष योनीचं जर वर्गीकरण करायचं झालं आपल्याला तर 3 प्रकारामध्ये असं वर्गीकरण केलं जातं. ऐका, या मृत्यू लोकामधले काही जीवन हे कर्म प्रधान जीवन आहेत. मृत्यू लोकातील काही जीवन ही भोग प्रधान जीवन आहेत. आणि मृत्यू लोकातलं एकच जीवन मानवी जीवन मात्र विचार प्रधान जीवन आहे. विठाला विठाला मग हे कर्म प्रधान जीवन कोणाचं आहे, भोग प्रधान जीवन कोणाचं आहे आणि विचार प्रधान जीवन कोणाचं आहे, याची एका वाक्यामध्ये जर आपल्याला उत्तर पाहायची झाली तर याची उत्तर अशी आहेत. कर्म प्रधान जीवन हे साधू संताचं जीवन आहे. भोग प्रधान जीवन हे पशु पक्षाचं जीवन आहे. आणि विचार प्रधान जीवन हे मनुष्याचं जीवन आहे. हे कोण सांगतं? याच्याकरता शास्त्राकडे जावं लागतं आपल्याला. शास्त्र आपल्याला असं सांगतं, कर्म प्रधानम साधु जीवनंतु भोग प्रधानम पशु जीवनंतु विचार प्रधानम नृजीवनंतु यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात. शास्त्र सांगतं. काय म्हणणं आहे शास्त्राचं? कर्म प्रधान जीवन जर कोणाचं असेल तर ते साधू संताचं जीवन आहे. म्हणून साधू संताला कर्म करावी लागतात बाबा. आपल्यासारख्याचं कर्म नाही केलं तरी भागतं. हो, करावं तर लागतंच, पण नाही केलं तर त्याचं पाप लागतं. पण साधू संताला मात्र कर्म हे करावं लागतं. कारण समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. पहा, समाज कोणाकडे पाहून वागतो? साधूकडे पाहून वागत असतो. शाळेतली लहान लेकरं आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात. आणि आपल्या घरातली लहान मुलं आपल्या माय बापाकडे पाहून वागत असतात. म्हणून
घरामध्ये सुद्धा वागत असताना मायबापानं जरा सांभाळूनच वागावं. कारण जर मायबापाचा पाय इकडे तिकडे आवाज द्यायला विठाला 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 घरामध्ये वागत असताना मायबापानं नीट वागलं पाहिजे. हो, मायत जर लेकरू पोटात असताना जर शोले पिक्चर पाहायला लागली तर पोरं मग गब्बर सिंगच जन्माला येत असतात. म्हणून माय बापानं वागत असताना नीट आचरण करावं लागतं. घडलेली घटना आहे. एका माऊलीनं गर्भपोटामध्ये असला त्या टायमाला ज्ञानेश्वरीची पारायण केली 9 महिने. आणि एवढी पारायण केल्याच्या नंतर जे लेकरू जन्माला आलं त्या लेकराला आज 6-7-8 वर्षाचं वय आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झाली महाराज त्याला, संपूर्ण ज्ञानेश्वरी. आज आळंदीमध्ये मोठमोठी महाराज लोक असे तुम्ही कसे बसलेत तसे बसले होते. आणि मी जसा उभा आहे तसं ते लेकरू उभं होतं 8 वर्षाचं. आणि कोणीही कोणत्याही महाराजांनी कोणतीही ओवी विचारावं, अर्धा तुकडा विचारावं, शेवटचा तुकडा विचारावा, पोरानं बरोबर ओवी सांगायची. कशाचा परिणाम आहे? त्याच्याकरता संस्कार आपल्याला तसे द्यावे लागतात महाराज. कारण घरातली लहान मुलं मायबापाकडे पाहून वागत असतात. हेच जर मायबाप शेजारशाची भांडण असेल, दोऱ्याचं भांडण असेल, शिव्या असलं जर त्याच्या कानावर पडत राहिलं तर ते मोठं झाल्यावर का नाही भांडणं करायचं? बापच तंबाखू खात असेल, काही करत असेल, बिडी वडत असेल, लेकरा पुढं वडू नये ना बिडी. नाही म्हणला मी भीतो का म्हणला, त्याचा बाप आहे. असं जर म्हणलं की मग पोरग मोठा झाल्यावर गांजाच फुकते मग. कारण त्याचं एकच आहे, मुलं आचरण करतात ते मोठ्याकडे पाहून करत असतात. म्हणून माय बापानं संसारामध्ये पाय इकडचं तिकडं जाऊ देऊ नये, आदर्श जीवन जगावं. बर, आणखी ही शाळेतली जी लहान मुलं आहेत ती आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात. गुरुजीत जर टेबलावर पाय ठेवून झोपायला लागले, आता पोरं आता ते काय करतील ते मी इथं कशाला सांगू आता. कारण आहे महाराज, शाळेतली मुलं आपल्या गुरुजीकडे पाहून वागतात. तसं हा जो समाज आहे, हा सगळाच्या सगळा समाज जर कोणाकडे पाहून वागत असेल तर त्याचं नाव आहे साधू संत. म्हणून साधून जीवन जगत असताना त्याला कर्मही करावेच लागतात. जर एक जरी साधू बिघडला तर अख्खीच्या अख्खी पिढी बर्बाद होती महाराज. त्याच्यामुळं साधू बिघडता कामा नये. साधूला कर्म करण्याकरता सांगितलेलं आहे. कधी करायचे कर्म? 2 वेळेला कर्म करायचं सांगितले शास्त्रानं. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. कधी करायचं? ज्ञान पूर्व कालामध्ये साधून कर्म करावं आणि ज्ञान उत्तर कालामध्ये सुद्धा साधूला कर्म सांगितलेलं आहे. ज्ञान पूर्व कालामध्ये कधी करायचं? अरे जोपर्यंत आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत साधून कर्म करावंच लागतं. ज्ञानोबाराय सांगतात, जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची वरी यया साधना भजावे लागे. म्हणून जोपर्यंत आपल्याला साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधकानं कर्म करावं. आता आम्हाला देव मिळाला, प्राप्त झाला, आता कर्म सांडून टाकायचं का? नाही 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 नाही, आता तर आणखीनच कर्म करावं लागतं. अहो म्हटले देव मिळाला ना आपल्याला. नाही नाही, जरी देव मिळालेला असला, कसं आहे, देव मिळाल्याच्या नंतर साधूनं जर उपवास केला नाही तर त्या साधूला त्याचं पाप लागत नाही. पण जर साधूनं उपवास केला नाही ही गोष्ट आपल्या कानावर आली तर माणसं उद्या उपवास सोडायचे ते आजपासूनच सोडून द्यायला सुरुवात करतात. माणसं बिघडायला काही वेळ लागतो, कारण समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. म्हणून जरी कर्म करण्याची इच्छा नसली
तरी सुद्धा साधूला कर्म करावं लागतं. महाराज सांगतात हे असो ऐसे स्वभावे म्हणूनी कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती. विशेष अशा प्रकारचं आचरण करावं लागतं महाराज साधू संताला. म्हणून शास्त्र सांगतं कर्म प्रधानम साधू जीवनंतु. पुढं काय भोग प्रधानम पशु जीवनंतु. पशु पक्षाचं जीवन म्हणजे भोग प्रधान जीवन आहे. मला सांगा आपल्याकडे ही लग्न लागली जातात. आता आजही लग्नाची तारीखच आहे म्हणा तशी मोठी. हे जी लग्न लागली जातात आताच एक जोडी येऊन गेली इथून. हा बघावं लागतं सगळीकडेच तसं. लग्न लावत असताना कोण लागतो त्याच्याकरता? ब्राह्मण लागतो की नाही? लग्नाकरता ब्राह्मण लागतो. ब्राह्मणाच्या शिवाय लग्न होत नाही. पण मला सांगा पशु पक्ष्याच्या लग्नाला कोणता ब्राह्मण बोलावला जातोय? पत्ता आहे का तुमच्याकडं? कोणता ब्राह्मण? पशु पक्ष्याच्या लग्नात ब्राह्मण बोलवायची गरज नाही. कारण आमचे ज्ञानोबाराय सांगतात पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही. अरे पशु पक्षाच्या लग्नामध्ये ब्राह्मणाची काय गरज आहे महाराज? कारण त्यांचं जीवनच भोग प्रधान जीवन आहे. म्हणून त्यांना ब्राह्मण बुवाची गरज पडत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अलीकडे एक अशी संघटना निघाली. लेकरं निघालेत लग्न करायला म्हणले ब्राह्मणाची काय गरज आहे लग्नाला? हो त्याला मराठीत रजिस्टर मॅरेज म्हणतात. काय म्हणतात त्या रजिस्टर? हो सतीशराव रजिस्टर मॅरेजला ब्राह्मण लागतंय का? अलीकडली अशी संघटना निघाली. पोरा बोलायचे विचार असे. पण जर बिना ब्राह्मणाचं लग्न लागत असेल तर आपण समजून जायचं ते माणसं नाही ते कोण आहेत? हा मी नाही म्हणत, ज्ञानोबारायनं सांगितलंय पशु पक्षी विवाही अन जोशी कामा परवता नाही. कारण भोग प्रधान जीवन आहे त्यांचं. त्यांना पाप काय पुण्य काय काय कळत नाही. महाराज सांगतात पशु काय पाप पुण्य जानती. पशु काय पाप पुण्य जानती. उत्तम मध्यम उत्तम मध्यम भोग भोगी. काय एक उपजता मरती. टाळ टाळ उपजता मरती. बहिर आधोती पांगुळ मुखी. बहिर आधोती पांगुळ मुखी. लक्ष 84 न चुके फेरा. चुकी मेरा लक्ष 84 लक्ष 84. हरी 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 आवाज आवाज दे. महाराज सांगतात पशु काय पाप पुण्य जानती.
या पशु पक्षाला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही महाराज. आता गावगाव ह्या महाराज लोक गाड्या घेऊन कीर्तनाला जातात. कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज गाडीतून उतरले का मग ही भाविक माणसं महाराज लोकांची पूजा करतात. मग ते पाय धुणं असेल, पायाचं प्रक्षालन करणं असेल, गंध लावणं असेल, ओवाळणं असेल, बरीच सेवा करतात महाराज देवासारखी. आणि काही भागामध्ये महाराज लोक ज्या गाडीमधून आलेत त्या गाडीची सुद्धा पूजा केली जाते. हा, त्या गाडीला हार घातला जातो, त्या गाडीला हळद कुंकू वाहिलं जातं, गाडीची पूजा करतात, गाडीच्या पाया पडतात. आणि गाडीची पूजा करून महाराजांची पूजा करून महाराजांना घरामध्ये घेऊन गेले का मग तिथं हे पशु येतात. कोण? कुत्री. कुत्री कुत्री तिथे येतात आणि म्हणतात, म्हणले नुसता तुम्ही गाडीला हारच घातलाय म्हणले, याचा अभिषेक करायचा राहिलाय अजून. कोण म्हणतं? कुत्री. आणि मग ते म्हणतात आता आम्ही त्याचा काय करतो? अभिषेक करतो. आणि मग ते त्याच्यावरती मूत्र विसर्जन करतात. का? कारण त्या कुत्र्याला कळत नाही महाराज आपण काय करतो ते. पशु काय पाप पुण्य जाणती, त्यांना पापही कळत नाही आणि पुण्य देखील कळत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? अरे ज्याचं प्राधान्य ज्याच्यामध्ये आहे त्या माणसानं ते काम केलं पाहिजे. साधूचं जीवन कर्म प्रधान आहे म्हटल्यानंतर त्यानं कर्मच केले पाहिजे. पशु पक्षाचं जीवन भोग प्रधान आहे, त्यानं भोगच भोगले पाहिजेत. साधूनं भोग भोगून चालत नाही आणि पशु पक्षानं कर्म करून चालत नाही. शास्त्र सांगतं यस्मिन प्रधानम तत्तदेव कुर्यात. ज्याचं ज्याच्यामध्ये प्राधान्य आहे त्यानं त्या त्या पद्धतीचं कर्म करावं. मग माणसाचं प्राधान्य कशात आहे? माणसाचं प्राधान्य हे विचार करण्यात आहे. हो, म्हणून माणसानं आताच नाही विचार केला पाहिजे. काय विचार करायचा? तुकोबाराय सांगतात, आपुला पण करावा विचार, आपुला पण करावा विचार, पण करावा विचार, आपुला पण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही, प्रसन्नते सार मन ग्वाही, पण करावा विचार, आपुला पण करावा विचार, काय सांगतात महाराज ऐका. आपुला पण करावा विचार. प्रत्येक माणसानं अगोदर स्वतःचा विचार करायचा आहे. माणसाला लय सवय दुसऱ्याचा विचार करायची. अरे करू नका असं म्हणणं नाही साधू संताचं. अगोदर स्वतःचं कल्याण करा.
स्वतः असे सिद्ध अवस्थेला प्राप्त व्हा आणि मग जा ना दुसऱ्याचा उद्धार करण्याकरता, जा दुसऱ्याचा विचार करण्याकरता. पहिली पायरी आपला आपण करावा विचार. बर, विचार करायचा आहे, पण कोण सांगितलं विचार करायला? कोण सांगावं लागल का उगाच विचार करायचा? कोण म्हणतं विचार करा? शास्त्र सांगतं. कोणतं शास्त्र सांगतं? पंचदशी मध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात. सदा विचारये तस्मात् जगत जीव परात्मना, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. हे शास्त्रानं सांगितलेलं विचार करा म्हणून. आणि दुसरं म्हणजे आपलं संत वाङ्मय सांगतं विचार करा. ओ सारा सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबा. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्ग, धरावा पैधीर भजन मार्गी. येवोनी नरदेहा विचारावे सार, भजन मार्ग. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्ग, धरावा पैधीर भजन मार्ग. येऊनी नरदेहा विचारावे सार. या देहाला आल्याच्या नंतर सार काय आहे हे माणसानं पहिल्यांदा विचारलं पाहिजे असं म्हणणं आहे. म्हणून माणसानं विचार करावा. कशा पद्धतीचा म्हणू का? करा मनवोनी उतरणी विचार ठाईचा, करा मनवोनी उतरणी विचार ठाईचा, तुझायसा नाही कोणी जो या काढी भयातूनी, तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातूनी. करा मनवोनी उतरणी विचार ठाईचा, उतरणी विचार ठाईचा. याला फडक तशा म्हणायला सोप्या आहेत तशा, पण लक्ष देऊन म्हणावं लागते जरा, नाही तर मग विशारदाला सुद्धा धरू देत नाही ती शेपूट. लक्ष द्यावं लागते जरास. फडकरी झाली आहेत. काय म्हणणं आहे? करा म्हणवोनी विचार हा ठाईचा. ठाईचा म्हणल्यामुळं ठाईची चाल म्हणली त्याला. काय म्हणणं आहे महाराजांचं? तुझायसा नाही कोणी जो या काढी भयातुनी. म्हणून माणसानं विचार करावा. का विचार करावा? त्या विचाराचा काहीतरी फायदा पाहिजे का उगाच विचार करायचा? म्हणले विचार करिता वाया जाय काळ, लटकेचे मूळ फजितीचे.
विचार करत बसले, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणले आमचा भरपूर वेळ वाया गेला त्या विचार करण्यामध्ये. काही माणसं नुसता विचारच करतात, इतका विचार करतात पंढरपूरला जाव की नको, जाव की नको. शेवटी मरून जातात आणि मग कवा जाते पंढरपूरला. नुसता विचार करून काय होणार आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बरं, त्या विचाराचा फायदा काय? या विचाराचे 5 फायदे आपल्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत. विचार केल्यानं काय होतं? पहिला फायदा, विचार केल्यानं लाभ प्राप्त होतो. नंबर 1, विचार केल्यानं अहंकारातून सुटका होते. 2, विचार केल्यानं प्रपंचातून सुटका होते. 3, विचार केल्यानं मायेमधून सुटका होते. 4, आणि विचार केल्यानं मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. 5, विठाला विठाला विठाला. आधीच वातावरण गरम आहे. ऊन पडून गेलं समजा, तसं फोटो काढलेवानी जरासं ओझरतच बघू, लय बी खोलात जायचं नाही आपल्याला. काय होते विचार केल्यानं? पहिली गोष्ट, लाभ प्राप्त होतो. मला सांगा, इथं बसल्यापैकी, इकडे बघा, इथं बसल्यापैकी कुणी बी हात वर करून सांगायचं, महाराज मला लाभ नको आहे का कोणी इथं दुधगाव मध्ये? बाहेरच्या आलेल्या पाहुण्यापैकी आहे का? आम्हाला लाभ नको असा मनुष्य आपल्याला या पृथ्वी तलावर सापडायचा नाही. महाराज, लाभ मिळवण्याकरता काय काय कुटाने करतात माणसं. 40च वय आधार कार्डाचं, पण 75 केलंय का नाही? खऱ्यानं सांगायचं, केलंय का नाही? लाभ मिळवण्याकरता. आता या लाडक्या बहिणीचे हप्ते येतात. आता बोलू नाही तसं, पण मी वाचली ती बातमी म्हणून सांगतो, खरी का नाही माहित नाही. काही माणसानं साड्या घालून फॉर्म भरले म्हणून लाडक्या बहिणीचे, आणि हप्ते बी आलेत त्याला. हो, लाभ मिळवण्याकरता लोक काही करत नाहीत. हो, लाभाची आसोसे पुढे चाली मना, आणि धनाचा कृपणा लोभ जैसा व्यवसाय चित्त. या व्यवसाय करत असताना या माणसाचं चित्त जर कशावर असेल तर ते फक्त आणि फक्त लाभावर आहे. म्हणून लाभ मिळवण्याकरता माणसानं विचार करावा. कारण जर आपण केला नाही तर माणसाला परमार्थातच काय, अरे संसारामध्ये सुद्धा लाभ प्राप्त होत नाही महाराज. परमार्थ आणि संसार दोन्ही मध्ये जर लाभ मिळवायचा असेल तर त्याच्याकरता विचार करावा लागतो. आता ही लहान लहान मुलं शाळेमध्ये जातात, विचार करतात, अभ्यास करतात. कालच रिझल्ट लागलाय 10वीचा. काय टक्के पडलेत महाराज पोरायला? उगच पडतात का? विचार करून अभ्यास केला की मग पहिला नंबर येते. आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर हाय बाय, जेवण झालं का, झोपले का, होय असं जर म्हणलं तर मग त्याचा बी नंबर येते, पण खालून येते पहिला. आमच्या सोलापूरची घटना आहे, कालच रिझल्ट लागलाय 10वीचा. एका पट्ट्याला सगळ्याच विषयामध्ये 35 मार्क पडलेत, सगळेच विषयात. त्याचा सत्कार करायलेत आता बरेच जण. हो, खालून पहिला येणं वेगळं आहे, वरून पहिला येणं वेगळं आहे. म्हणून तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. विचार केल्याचा फायदा सांगितलाय महाराजांना. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे भीड खोटी.
आणि लाभ विचाराचे पोटी. आपल्याला जर लाभ मिळवायचा असेल तर त्याच्याकरता माणसानं विचार करावा. योजना भरपूर निघालेल्या आहेत, पण फॉर्मच भरलायचा विचार जर केला नाही तर पैसे येतील का खात्यात? विचार करावा लागतो ना. पहिला मुद्दा विचार केला, लाभाची प्राप्ती आहे. दुसरा मुद्दा विचार केला, प्रपंचातून सुटका होते महाराज आपली. याला प्रपंच म्हणतात. हा जो संसार आहे याला काय म्हणतात? प्रपंच. आणि या प्रपंचातून सुटका होणं तितकी सोपी गोष्ट नाही. होती का महाराज? प्रपंचातून सुटका होण्याकरता काही लोक प्रपंचातून निघाले आणि परमार्थामध्ये आले. पंढरपूरला वारीला जातात, पण परमार्थामध्ये येऊन त्या लोकांना नवीन प्रपंच सुरू केलाय. प्रपंचातून निघालेत खरे परमार्थ करण्याकरता, पण तिथं जाऊन प्रपंच सुरू केला येईल. आता जर परमार्थच करायचं ठरवलाय तर पंढरपूरला वारीला गेल्याच्या नंतर कीर्तन ऐकावं, प्रदक्षिणा करावं, भजन करावं, प्रवचन ऐकावं, या गोष्टी कराव्यात ना. पण तिथं गेल्याच्या नंतर गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. हे असला प्रपंच आहे महाराज. परमार्थातला प्रपंच म्हणतात याला. एक जण वारकरी आला आणि त्यानं पंढरपुरामध्ये पाळणा आणला नवीन विकत. पाळणा माहिती आहे ना तुम्हाला? आणि मग त्याला विचारलं, बाबा पाळणा कशा करता आणला? नाही म्हणला, महाराज तुम्हाला नाही कळायचं. अरे म्हणलं न कळण्यासारखं काय त्याच्यात? म्हणला पंढरपूरहून एकदा पाळणा घरी नेला रे नेला का मग वर्षाचा वर्षाला असा हलत राहते. म्हणला हे काय आहे सगळं? हे परमार्थात येऊन नवीन प्रपंच सुरू करणं आहे. म्हणजे मग प्रपंच सोडणं कठीण आहे का? जास्त कठीण आहे. सुटतच नाही का? सुटतो. कशानं सुटतो? विचारानं सुटतो. कसा? आमचे ज्ञानोबाराय सांगतात, तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. प्रपंच सुटणं अवघड आहे, पण जर विचार केला प्रपंच सहजे सांडवले. म्हणून विचाराचा दुसरा फायदा आहे, प्रपंचातून सुटका होते. आणखी काय होतं? अरे हा प्रपंच विचार जर केला तर अहंकारातून सुटका होते. अहंकार तसा लई वाईट आहे. महाराज सांगतात, अहंकार नासा भेद तुकोबारायचं प्रमाण आहे. आणि जगी निंद्य ओवळा. अहंकारी जर माणसं असतील तर बाकीचे माणसं त्याला विचारतात असं वाटायला का तुम्हाला? हे मोठमोठ्या पैशावाले लोक असे चालतात. तुम्हाला काय वाटतं? लोक विचारतात, लोक म्हणतात असेल तू तुझ्या घरचा. गावातल्या खड्याला जसं बाजूला काढून टाकावं तसं बाजूला काढून टाकतात महाराज अहंकारी माणसाला. जसा इकडं अहंकार जमत नाही तसा आमच्या परमार्थामध्ये सुद्धा अहंकार जमत नाही. इथं मंडपामध्ये आल्याच्या नंतर असे दोन हात जोडून मस्तक असं खाली असलं पाहिजे, तवा कुठं मंदिरातला देव आपल्याला प्राप्त होतो. आणि मंदिरात आल्याच्या नंतर जर असं राहिला, अरे माझ्या इतकं पाठांतर कोणाला आहे म्हणला, माझ्या इतका आवाज चांगला कोणाचा आहे? आपल्यावरच घेतो मी आता. कोणाला येतं माझ्यासारखं? असं जर म्हणायला लागला तर दुधेश्वर महादेव म्हणते चल बाहेरून, तुला इथं प्रवेश नाही. इथं आल्याच्या नंतर नवला अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञान पाठी. सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटी नाचवे. अहंकार फार वाईट आहे. मग या अहंकारामधून आपली सुटका होतच नाही का? होती. कशी होती? विचार करा, मग अहंकारातून सुटका होते. याला प्रमाण द्या ना काहीतरी. असंच कसं बनता? याच्याकरता प्रमाण ज्ञानोबाराय सांगतात,
हा विचारोनी अहंकार सांडी जे ज्ञानोबाईची उभी आहे. विचार करा, या अहंकारातून सुटका होते. हा विचारोनी अहंकार सांडीजे, म्हणजे विचार केला की अहंकारातून सुटका होते. पुढं विचार केला का या मायेमधून आपली सुटका होते. महाराज, माया माया म्हणजे काय? माया म्हणजे हे जेवढं काही जगत आपल्याला दिसतं, या सगळ्या गोष्टीला माया असं म्हणतात. माया फार गोवून टाकती महाराज. भले भले कडाला लावले त्या मायानं. मुक्ताई आईसाहेबाचं प्रमाण आहे याच्या करता. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडी. माया नावाची नदी आहे ही नदी. या नदीमध्ये पडल्याच्या नंतर एक तर पैल तीराला जायचंय, नाही तर हातपाय हलवावेच लागतात. नाही हातपाय हलवले, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने यायला लागले तर मग पाणी बुडवल्याशिवाय राहत नाही. ज्याला कुणाला पोहणं येतंय त्याला माहित आहे. ओ मुक्ताई आईसाहेबाचं वर्णन आहे. उलट उलट माघार गड्यात फिर गोट खाशी. भरला पूर मायेचा लोढा वाहोनिया जाशी. भरला पूर मायेचा वाहोनिया जाशी. भरला पूर मायेचा वाहोनिया जाशी. भरला पूर मायेचा वाहोनिया जाशी. हा पूर कोणत्या पाण्याचा आहे ऐका. अविद्येचा पूर गड्या थाप थाप वेगी ओसरे ना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. ही मिठी सुटत नाही महाराज. भले भले याच्यात वाहून गेले. माया नावाची नदी फार खडतर आहे. सहजासहजी पार करून जाता येत नाही महाराज. एवढा अवघड आहे हे. अशी गोवून टाकती माणसाला. या संसारातून बाहेर निघू देत नाही. पंढरपूरला पोहोचलं ना पोहोचले की म्हणतात महाराज झाली वारी आमची, आता निघायचे. कसं थांबायलाच तयार नाहीत. पंढरपुरात असा एसटीतून खाली पाय टाकला झाली म्हणले वारी, चला एसटीत आता. अशा वाऱ्या सुरू झाल्यात आता. माया ही फार गोवून टाकते महाराज. हो, ते तुकोबारायचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे गाठ्यात आलेलं. काय झालं, एक अशीच गावातली वंस, आणि त्या वंसाला सांगितलं, म्हणले ओ वंस चला पंढरपूरला चला, दिंड्या निघालेल्या आहेत आता. आणि मग त्या वंशानं सांगितलं, म्हणली आले असते पण माझ्या एकुलता एक पोराचं लग्न राहिले म्हणली. ते भलता कुटाणा झालाय, लग्न एक होईना झाले. तर त्याचं एकदा का लग्न झालं रे झालं की मग मी मोकळी म्हणली पंढरपूरला यायला. बर हो, आता लग्न जमणाऱ्याचे बी भाग्यच म्हणावं लागेल आता या काळामध्ये. हो, 100च्या फौजाच दिसायल्यात कुठल्या बी गावात. आता अवघड परिस्थिती झाली. आणि योगायोगानं त्याचं लग्न झालं. आता कशाला लांबवत बसू गोष्टीत.
गोष्टीत लवकरात लवकर लग्न होत असतात. लग्न झालं आणि लग्न झालं असं ज्येष्ठामध्ये आणि आषाढ महिन्यामध्ये आता ज्ञानोबाराचा पालखी सोहळा निघणार आहे. आणि सोहळा निघायला असल्यानंतर त्या गावातल्या बाईनं सांगितलं, म्हणली ओ वंश चला पंढरपूरला. आणि असं म्हणल्याच्या नंतर ती बाई निघाली की बाबा आता आवा चालली पंढरपुरा. निघाली खरी पण वेशी पासोणी आली घरा. नुकतीच दिंडी अशी गावातून निघाली ना निघाली की तिथूनच बाई वापस आली. तुम्ही अभंग म्हणा म्हणली, मी जरा जाऊन येते. घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर सुनबाईला सांगितलं, ए सुनबाई बाहेर आहे. काय झालं म्हणली, आत्याबाई काही विसरलं का, पाण्याची बाटली नेली का, विसरलं का म्हणली, काही द्यायचं का सोबत. आणि मग त्या सासून सांगितलं, म्हणली सुनबाई ऐक, परिसे गे सुने बाई, नको वेचू दूध दही. म्हणली मी पंढरपूरला वारीला गेले का माझ्या माघारी दूध दही विकशील. म्हणली तू विकशील. ओ सांगायले म्हणली तुला खबरदार, दूध दही काहीच नाही. ती सुनबाई हुशार होती. सुननं सांगितलं, म्हणली आत्याबाई तुम्ही ज्वारीचं म्हणल्या नाही, गव्हाचं म्हणल्या नाही, आणि दुधाचं दह्याचंच कसं म्हणल्या. तेव्हा त्या सासून सांगितलं, म्हणली कसं आहे, मी गव्हाला आणि ज्वारीला खुणा करून ठेवल्यात म्हणली. ओ पण दुधाला आणि दह्याला खुणा नाही ना करता येत. ते रोज नवीन नवीन निघत आणि त्याच्यामुळं माझ्या माघारी दूध आणि दही विकशील, तुला खबरदार म्हणून सांगायले. नको वेचू दूध दही. आणि असं म्हणल्याच्या नंतर सुनबाईनं सांगितलं, म्हणली काही हरकत नाही आत्याबाई, काही काळजी करू नका, तुम्ही खुशाल पंढरपूरला जा, मी दूध आणि दही विकणार नाही. बर म्हणली. मग आवा चालली पंढरपुरा. आणि मग आता आवा निघाली बाबा पुन्हा. वेशी पासून आली घरा. अशी दिंडी मारुतीच्या मंदिरापाशी गेली रे गेली. मग हे आमचे प्रकाश भाऊ असतील, हे इकडं श्यामराव, हे भजनी मंडळी येणं धरलं की मग अभंग शरण शरण नो म्हणता, तिथलं सांगायलो मी. आणि असा अभंग धरल्यानंतर त्या सासून सांगितलं, वंश म्हणली तुम्ही जरा चाल म्हणा, तवर मी जाऊन येते म्हणली घरी. आली घरी. वेशी पासून आली घरा. आता ते बराच मोठा अभंग आहे, तुम्ही गात्यामध्ये पाहून घ्या ते. आता काय झालं, सुनबाई बाहेर आहे. माझे हातीचा कलमडू मजवाचोनी नको फोडू. त्या सासून सांगितलं, मी म्हणली माझ्या हातानं कलवड रचलाय म्हणली. कलवड, तुम्हाला कलवड कळत आहे का नाही? त्याला हुडवा म्हणतात पा. आपल्या भागात हुडवा, लातूरकडं बी काही भागात हुडवाच म्हणतात. पण तुकोबाराय ज्या ठिकाणी राहत होते त्या भागात त्याला कलवड म्हणतात. कलवड म्हणून गाथ्यामध्ये तसा शब्द आलेला आहे. ती सासूबाई सांगायला लागली, माझे हातीचा कलवडू मजवा चोनी नको फोडू. म्हणली माझ्या हातानं मी रचलाय असा लिपलाय म्हणली शेणानं, आणि मी आल्याशिवाय कलवड फोडायचा नाही. ती सुनबाई मनातल्या मनात म्हणायला लागली, तुमच्या हातानं उद्घाटन करायला का तुम्ही आमदार आहे का खासदार आहे म्हणली. काही काळजी करू नका म्हणली, एकही गौरी मी त्याच्यातली काढणार नाही, सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत न्यायलाच ठेवते म्हणली. जाळायला ठेवते म्हणली सगळ्या गौऱ्या, काही काळजी करू नका. असं असल्यावर मग ठीक आहे म्हणली. आवा चालली पंढरपुरा. निघाली आवा. आणि आता गेली का
नाही नाही एसी पास होऊन आली घरा. आता काय झालं, आता घरी जाऊन गात्यात पायचा अभंग लय सांगत नाही आता. हो मला एकूण सांगायचं काय, ही माया कशी गुंतवते ते पहा. हो तू का म्हणे ऐसे जन गोवियले माये करून, गोवियले माये करून, गोवियले माये करून. तुका म्हणे ऐसे जन अन गोवियले माये करून. माया गुंतवती फार, मायेतून सुटणं अवघड आहे. मग सुटणं सुटताच येत नाही का, येते. कशानं, त्याच्याकरता विचार करावा लागते. महाराज सांगतात तैसे सतनासत होये जे विचाराचे नाम नसाहे. माणसं म्हणत नाहीत का, अहो म्हणले आमचं अमुक अमुक काम होत नाही. अहो म्हणले नुसतं आमचं नाव सांगा, बस नाम ही काफी आहे म्हणले. नाव सांगा तुमचं काम होऊन जाईल. असं जे माणसं व्यवहारात बोलतात, तसं इथं विचार हे नाव जरी ऐकलं तरीही जाबाल असणारी माया काही करू शकत नाही महाराज. हो तैसे सतनास तो होये, माया टिकत नाही. चौथा फायदा झाला मायेचा. आणखी काय होतं, विचार केल्याच्या नंतर मृत्यूच्या दाढेमधून आपल्याला वापस येता येतं महाराज. कोण आलं याच्याकरता काही उदाहरण आहे का कोणाचं? हो आमच्या जगद्गुरु तुकोबारायचे महाराज. मानव देह घेवोनी निज धामा गेले. हा माणसाचा आपुट देह, नखशिखांत देह आमच्या तुकोबारायनच नेला महाराज वैकुंठाला. याला म्हणतात मृत्यूच्या दाढेमधून वापस येता येतं. कोणाला नेता येतो हा देह? एवढे पैसे कमवलेत, नेता येतं का 1 रुपया तरी? काही नेता येत नाही. काही म्हणजे काहीच नाही. पण आमच्या तुकोबारायचा महिमा एवढा आहे. तुकोबाराय मृत्यूच्या दाढेतून वापस आले. येता येत नाही ना, येता येत नाही. पण कसे आले त्याच्याकरता कारण एक आहे, ते म्हणजे विचार. जर विचार केला तर आपल्याला सुद्धा तुकोबारायसारखं मरणाच्या दाढेतून वापस येता येतं. कसा विचार करायचा? तुकोबारायनं केला तसा विचार करायचा. मरणाती सुटली काया, 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 मरणाती सुटली काया. विचारे या निश्चये, विचारे या निश्चये, विचारे या निश्चये,
ना सोनिया गेली खती, ना सोनिया गेली खती, या विचारे विषय ना सोनिया गेली खती, तुकोबाराय सांगतात. आपला आवाज द्या बरं जरा शाईला. मरणाती सुटली काया, मरणाच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. कारण विचारे या निश्चये, एक विचार केला की सगळ्या गोष्टी होतात. या विचाराचे आतापर्यंत आपण किती फायदे पाहिले हो? 5 फायदे पाहिले. 5 फायदे. विचार केला लाभ प्राप्त होतो, विचार केला प्रपंचातून सुटका होते, विचार केला अहंकारातून सुटका होते, विचार केला मायेतून सुटका होते, आणि विचार केला मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. हो, मग एवढे जर फायदे सांगितले असतील तर माणसानं विचार करावा. हो, कारण शास्त्र सांगतं सदा विचार ये तस्मात् जगत जीव परात्मना. माणसानं सारखा विचार केला पाहिजे, सारखा विचार करावा. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक अविचारी आणि दुसरा प्रकार आहे विचारी. काही माणसं विचार करतात आणि काही माणसं विचार करत नाहीत. आता अविचारी मध्ये 3 प्रकार पडतात. 3 जण कधीच विचार करत नाहीत. कोण आहेत ते? त्याचे नाव असे आहेत मासा, माशी आणि मावशी, आपलं ते माणूस. हे 3 जण कधीच विचार करत नाहीत. पहा, एक एक पाहता यायचंय आपल्याला. मासा, आता या माशाला पकडण्याकरता ते कोळी लोक पहा तुम्ही नदीवर जातात आणि ते जाळं टाकलं जातं पहा. आणि काही काही हौशी असतात ते गळ टाकतात पहा, असा गळ. आणि त्या गळाला काय बांधतात तो? शिजोळ. त्याला काही शिदोळ म्हणतात. कधी कधी त्याला गांडूळ बांधतात पहा, अर्ध तोडलेलं. माहित आहे ना, गांडूळ तोडलं मरते का, हालत राहते ना जरा सास. आणि ते अर्ध तुटलेलं गांडूळ त्या गळाला असं ववतात. आणि असा गळ असा पाण्यामध्ये टाकला रे टाकला का मग आपण, तुम्ही कसे माझ्याकडे असे पाहिलेत तसं पाण्यातले मासे त्या गळाकडं असं पाहतात. आणि आता माशानं विचार कराव का नाही हो? आपल्या उभ्या 8-8, 10-10 पिढ्या यानंच खलास केल्या. कोण? या गळानं. आणि आता याच्याकडं पुन्हा आपण कशाला जायचंय? विचार करायला पाहिजे का नाही? कोण? माशानं. मासा विचार करत नाही. मासा नीट त्या गळ्याकडं असं निघतो महाराज त्याच्या दिशेनं. पण तिकडं जात असताना त्या गळाला जे अडकवलेलं अर्ध गांडूळ आहे ते गांडूळ त्याला तिथूनच सांगतं, ए माशा, माझ्याकडे येऊ नको म्हणला तिथंच थांब.
तू मत आ मता मेरे लिए, माझ्या करता येऊ नको म्हणला. मैं आधा हुआ हूं तेरे लिए, मला अर्ध तोडलंय म्हणला त्या वरच्या मालकानं तुझ्या करता. अगर तू आएगा मेरे लिए, आणि तरी भी तू जर माझ्या करता इथं आलाच तर ऊपर खडा है तेरे लिए. तर मग वर तुला खाण्याकरता वर एक जण बसलेला आहे. आमिष कवळू थोरी आशा, प्रमाण ज्ञानोबा सांगतात. न विचारिता गिळी मासा, मासा विचार करत नाही म्हणून अविचारामध्ये पहिला प्रकार माशाचा आहे. आणखी कोण विचार करत नाही. दुसरी तिचं नाव मावशी, मावशी नाही माशी, माशी विचार करत नाही. हो का बरं? तिला जिवंत आहे का मेलेलं आहे याचं काही घेणं देणं नसतं. अशी माशी येते की अशी खुशाल बसती पा. अशा बऱ्याच माश्या आता कीर्तनात बसल्यात ना. हे काय ह्या म्हणायलो मी. हो मासे बी बसलेत तसे. हो ही माशी काय करते विचार करत नाही. जित मेले न विचारी बैसता माशी, मेलेलं आहे का जिवंत याचा विचार करत नाही म्हणून अविचारी माशी. आणि तिसरा प्रकार माणूस. माणूस कधी विचार करत नाही, हे अविचारी आहे. कधी विचार करत नाही, तीनदा विचार करत नाही. कधी कधी काय बोलाव याचा विचार माणूस करत नाही. एक बायको कशी कराव आता ते बी सांगावं लागायले याचा विचार करत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरु कोण कराव याचा विचार माणूस करत नाही. विठाला विठाला कुठं काय बोलावं याचं तारतम्यच नसतं महाराज माणसाला. कुठं बी काही बी भगलतात, ते काही बोलतात. आता हे गावगाव मोठमोठाले नेते मंडळी असतात, दशक्रियेच्या विधीला जातात पहा सकाळ सकाळ. आणि तिकडचा दशक्रिया विधी केला की मग संध्याकाळी कीर्तनाला बी जातात तसे. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग त्याला माईक दिला जाते असा बोलायला. आणि मग ते बोलत असताना म्हणतात आताच आपण अमुक अमुक महाराजांचं सुंदर असं कीर्तन ऐकलं. आणि आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काय बोलायलो आपण, काय काहीही कळत नाही महाराज त्याला. कुणाला कुणाला आणि आपल्याला न कुणाला माणसाला कळत नाही. एक ठिकाणी असंच लग्न चालू होतं, जमतच नव्हतं बिचाऱ्याचं. बळ योगानं जमलं. आणि जमल्याच्या नंतर लग्नामध्ये असाच मंडप गच भरला होता. आता कसा भरलाय असा गच तुडुंब म्हणले सगळे नातेवाईक भरलेले, सगळे सोयरे धायरे. अशीच गरमी होऊ लागली. आणि तिकडं नवरदेव तिकडं वरातीमध्ये नाचवायले त्याची मित्रमंडळी, इकडं नवरीचा मेकअप व्हायलाय. बरं लग्नाची वेळ टळत आलेली, 12:30 होऊन गेले ना. आता कवर थांबायचं, गरमी व्हायला लागली. आणि अशा वेळेला हो आणि मग एक म्हातारं उठलं मग खालचं आणि माईकवर गेलं आणि म्हणायला लागला अरे कुठंय तो नवरदेव. त्याचं तोंड जाळा म्हणला, जाळा त्याचं. आणि कुठं गेली ती नवरी म्हणला. आता ते मी नाही सांगत, तुकोबारायनं लिहून ठेवलंय. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारात, म्हणे नवऱ्याना रांड आणि जाळा नवऱ्याचे ते तोंड. जाळा म्हणला त्याचं तोंड. हे असे म्हातारं ते बोललं रे बोललं, ते जमलेलं लग्न मोडून गेलं. आता काय सांगाव तुम्हाला, अवघड परिस्थिती आहे. म्हणून कुठं काय बोलाव माणसाला कळत नाही. आता बायको कशी कराव ते बी माणसाला कळत नाही. मला खऱ्यानं सांगा, तुम्ही लग्न करत असताना रंग पाहून लग्न केलं का बाई परमार्थिक आहे हे पाहून लग्न केलं? हो किचू महाराज कसं दुधेश्वराच्या मंदिरात आहेत बरं, आपण खोटं नाही बोलायचं. कसं केलं लग्न? रंग पाहून केलं का नाही? पण रंग पाहून जर केला असेल तरी तुम्हाला सांगतो
काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जरा जास्त चावती विठाला विठा ज्याला कळालं त्याला कळालं नाही तर जाऊ द्या वरूनच. हो बायको कशी करावं हे कळत नाही महाराज. आणि तिसरा मुद्दा महत्वाचा, गुरु कसा करावा हे कळत नाही. आता हल्लीच्या या युगामध्ये प्रत्येक माणसं गुरु करण्याच्या नादामध्ये फसतात, कोणालाही गुरु करून बसतात. म्हणून माणसानं जीवनामध्ये गुरु करत असताना विचार करून गुरु करायचा. जर चुकीचा गुरु आपल्या जन्मात आला ना जीवनामध्ये तर जन्माचं वाटोळ होते महाराज, जन्माचं. म्हणून गुरु करत असताना ती अशी म्हण आहे पहा इंग्रजीमध्ये, पाणी पिना छान के आणि गुरु करना पहचान के. गुरु करत असताना सगळा तपासूनच गुरु करावा. उगच कोणाच्या बी हातून माळ नाही घालून घ्यायची. लोक आजकाल मनानच माळी घालायली तर. आणि गुरु करत असताना एक एक करीत ती गुरु गुरु आणि भोवती भारू शिष्याचा, ज्याच्या माग पुढं 100-50 माणसं आहेत. म्हणले काय मोठे महाराज आहेत बाबा, यायलाच गुरु करायचंय आपल्याला, असं म्हणून माणसं जवळ जातात. आणि एकदा का आचरणातून हुकला का मग वाया गेलं ना महाराज सगळं त्याचं. मला सांगा, बाई माणूस समजा बाजारामध्ये गेलं आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर मेथीची जुडी घ्यायची असेल आपल्याला, मला सांगा पैसे देऊन लगेच घेता का तुम्ही? असे पैसे देऊन असेच घेता का? नाही नाही नाही, बाई माणूस असं 10-5 वेळा मेथीची जुडी खालीवर करून पाहतं, लगेच पैसे देत नाही. अहो साधारण आपण सुद्धा बाजारामध्ये गेल्याच्या नंतर, आता एवढ्या गरमीचं थंड पाणी प्यावंसं वाटत आहे, माठ घ्यायचा आहे. माठ घ्यायला गेल्याच्या नंतर आपण पैसे देऊन तसाच माठ घेऊन येतोत का? कसा आणतोत मग? त्याला वाजवून बघावं लागतं आधी. टन टन वाजला की मगच आपण माठाचे पैसे देतो. मग मला सांगा, मेथीची जुडी घेत असताना जर बाई माणूस 10-5 वेळा खालीवर करून पाहत असेल, साधारण माठ घ्यायचा असेल, माणूस वाजवल्याशिवाय माठ घेत नाही. मग गुरु करत असताना तुम्ही का पाहत नाहीत गुरुची लायकी काय ते? विठाला विठाला त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, समजा मेथीची जुडी नासकी निघाली, इकडे लक्ष द्या. मेथीची जुडी जर नासकी निघाली तर किती रुपयाचं नुकसान आहे? 10-5 रुपयाचं नुकसान आहे. समजा माठ जर गळका निघाला, किती रुपयाचं नुकसान आहे? 100-200 रुपयाचं नुकसान आहे. पण समजा चुकीचा गुरु जर आयुष्यात आला तर जन्माचं वाटोळ आहे महाराज. त्याच्याकरता गुरु तपासूनच करावा लागतो, तपासूनच. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती म्हणजे ठाकूरबुवाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे. हा सगळा मराठवाडा, सगळा परिसर ठाकूरबुवाचा भाग आहे. तथा हे जे गाव आहे, हे गाव सुद्धा ठाकूरबुवाचंच गाव आहे. ही सगळी रत्न जी आपल्याला दिसतात ही ठाकूरबुवाचीच लेकरं आहेत सगळे. कोण आहेत ठाकूरबुवा? वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम बुवा केहाळकर असतील. यांच्यासारखी बडी बडी मंडळी ज्या तालमीत तयार झाली, ती तालीम म्हणजे ठाकूरबुवाची तालीम आहे. असामान्य परंपरा आहे. आता ही माझी 8वी पिढी आहे. आमच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्मे झाले त्या सगळ्यांनाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. मराठवाड्याचा गुरु घराणा म्हणून नंबर 1 नाव घेतलं जातं ते ठाकूरबुवाच्या परंपरेचं. आता विषय निघाला म्हणून सांगतो. मोतीराम महाराज दैठण्याला आले होते माळ घालून घेण्याकरता. त्यावेळेस आमचे पूर्वज श्री गुरु निवृत्ती महाराज ठाकूरबुवा इथं दैठण्याला, पोखरणीजवळ दैठणं आहे ना तिथं, आणि तिथं आल्याच्या नंतर निवृत्ती महाराजांना म्हटले, मोतीराम महाराज मला माळ घाला, मला ठाकूरबुवाचं शिष्यत्व पत्करायचं आहे.
निवृत्ती महाराजांनी सांगितलं लोहगावला जा. हो, श्री संत दत्तबाबा महाराजांच्या हातून माळ घालून घ्या म्हटले. गुरु कसा करावा लागतो याच्याकरता सांगतो मी तुम्हाला. मोतीराम महाराज तिथून आले लोहगावला. हरिबाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं, दत्तबाबाचं दर्शन घेतलं आणि आता खिशातून अशी माळ बाहेर काढावी आणि महाराजांना म्हणावं महाराज मला माळ घाला. एवढ्यामध्ये मोतीराम महाराजांच्या मनात शंका आली. शंका अशी होती की म्हणले वयानं लहान दिसतात आणि गुरु कसे करावा, म्हणून माळ तशीच खिशात ठेवली. बाजूला आले, दर्शन घेतलं, बाजूला आले, थोडंसं अंग टाकलं आणि दृष्टांत झाला महाराज झोपीमध्ये. दृष्टांत असा होता, वयानं जरी लहान असले तरी अधिकारानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आहेत. आणि तेच गुरु कर असं म्हणल्यावर मोतीराम महाराज खडबडून जागे झाले, पळतच आले. आणि आता मात्र दत्तबाबाला म्हणायला लागले महाराज मला माळ घाला. आणि त्यावेळेस दत्तबाबाच्या मुखातले उद्गार आहेत. दत्तबाबा म्हणले अरे अगोदर आला होतास की म्हणले माळ घालायला, तसाच गेलास. मनातलं कळत होतं महाराज, मनातलं. हा अधिकार दत्तबाबाचा. दत्तबाबा म्हणजे माझे पंजोबा, मोतीराम महाराजांचे गुरु. रंगनाथ गुरुजीला जीची माळ होती, हो ती निवृत्ती महाराज. हा असा गुरु घराणा ठाकूर बसा. तेव्हापासून ही गुरु शिष्य परंपरा आहे. मला सांगायचंय काय, गुरुचा अधिकार, पण त्याच्याकरता शिष्याला बी तितक्या तोला मोलाचा असावं लागते. माणसं म्हणतात गुरु तसा नाही. अरे तू बघ ना आधी तू कुठे ते. आपली योग्यता झाली रे झाली, मग आपल्याला योग्य तू गुरु भेटत असतो महाराज. म्हणून गुरु करत असताना माणसं चुकतात. आपण काय काय पाहिलं, विचारी आणि अविचारी आपण 2 प्रकार केले. त्याच्यात अविचारी प्रकारामध्ये 3 प्रकार पाहिले. माणसं 3 प्रकारचे विचार करत नाहीत. कोण कोण? मासा, माशी आणि माणूस. त्याच्यामध्ये माणूस 3 प्रकारचा विचार करत नाही. काय बोलावे याचा विचार करत नाही, बायको कशी करावी याचा विचार करत नाही, आणि गुरु कसे करावं याचा विचार करत नाही. हे झालं अविचारी माणसाचं. आता दुसरा जो प्रकार आहे तो विचारी माणसाचा प्रकार आहे. हा विचारी माणसाचा प्रकार नेमका कसा आहे थोडक्यात सांगतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, टाळी 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 मायबा कुंडली कवरदारी विठो विचारी माणसामध्ये काही प्रकार पडतात. ऐका, 5 प्रकारचे विचारी माणसाचे प्रकार आहेत. जेवढे येतील तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो. काय काय प्रकार आहे. काही माणसं काम करत असताना विचार करत नाहीत, त्याला अर्धविचारी म्हणतात. काही पश्चात विचारी आहेत, काही निरर्थक विचारी आहेत, काही अनर्थक विचारी आहेत आणि काही सार्थक विचारी आहेत. असे 5 प्रकारचे विचारी आहेत. पहिला प्रकार अर्धविचारी. अर्धविचारी म्हणजे काय? हे पैसे घेतले जातात पहा, कर्ज काढलं जातं, व्याजानं जे पैसे घेतले जातात हे माणसं विचार करत नाहीत, अर्ध्या विचाराचे असतात. कस काय? कारण पैसे घेताना विचार करत नाहीत, पण तेच पैसे याच्या संसाराला खालून पोखरायला सुरुवात करत असतं महाराज. व्याज टिकू देत नाही, व्याजावरच काढते ते वरचं, मुद्दल कधी चुकवायचं. म्हणून पैसे घ्यायच्या टायमाला विचार करत नाही, हे अर्धविचारी आहे. दुसरा प्रकार पश्चात विचारी. पश्चात विचारी म्हणजे घटना घडून गेल्याच्या नंतर विचार करतात. मला सांगा, बोलून विचार कराव का विचार करून बोलाव? विचार करून बोलाव. पण बऱ्याच वेळेला असं होतं, माणसं बोलून जातात आणि मग विचारात पडतात,
अरे 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 चुकीचं बोललो म्हणजे हे पश्चात विचाराचा प्रकार आहे. काही वेळेला निरर्थक विचारामध्ये काय येतं, कसं आहे, याला काही घेणं देणं नसतं या विचाराला. काकस्य कतिपायानी दंतानी संती, याला उदाहरण आलंय शास्त्रामध्ये. काय उदाहरण आहे म्हणले, कावळ्याला किती दात असतील, आता तुला काय करायचं, कावळ्याला किती का दासा असना, हे निरर्थक विचाराचा प्रकार आहे. गर्दभस्यांग पृष्ठे कतिरोमानी संती, म्हणले गाढवाच्या पाठीवर किती केस असतील, काय करायचे तुला बाबा, काही आहे का त्याच्यातून फल, हे निरर्थक विचाराचा प्रकार आहे. याला काही घेणं देणं नसतं. पुढं अनर्थक विचारी, अनर्थक विचारामध्ये या माणसाला त्या विचारातून दुःख मिळाल्याच्या नंतर काही फरक पडत नाही, त्यांना ते कळतच नाही. याच्याकरता एक उदाहरण सांगितले महाराज शास्त्रामध्ये. काय उदाहरण आहे, उदाहरण लय भारी येते. महिष्याया शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशती नवा, प्रवेशती नवा म्हणजे काय, मराठीतून सांगतो. काय झालं, एकाच घर असं गवळीवाड्याजवळ होतं. गवळीवाडा ऐकू यायला का नाही तुम्हाला, उगा असे कसे बघायलेत माझ्याकडं, जरा उगा थोडकं लगेच सोडतो, जरा असे फ्रेश बघा ना जरास, म्हणजे मला सांगा वाटत नाही तर मग सोडतो. पा गवळीवाड्याजवळ घर होतं एकाच, आणि तिथून रोज अशा त्या गवळ्याच्या म्हशी त्याच्या दारातून बाहेर निघायच्या, आणि जात असताना त्या गवळ्याच्या म्हशीची जी शिंग होती ती अशी गोल होती, गोल वळालेली, आणि या पठ्ठ्यानं रोज त्या म्हशीचं शिंग पाहायचं आणि विचार करायचा. काय विचार करायचा, म्हणला आपलं डोकं त्या म्हशीच्या शिंगात जाईल का, जाईल का, जाईल का, जाईल का नाही. महिष्याया शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशती नवा, प्रवेशती नवा, जाईल का नाही असा विचार करू लागलं. बरेच महिने विचार केला, आणि विचार केल्याच्या नंतर एक दिवस त्याचा मेहुणा घरी आला. मेहुणा आणि ते त्याचा ते दाजी दोघ जण बसले कट्ट्यावर. अशा म्हशी निघाल्या गवळी वाड्यातून, आणि वाड्यातून निघाल्या ह्याच्या त्या दाजीनं असं सारखं म्हशीकडं पाहायचं. त्याच्या मेहुण्यानं विचारलं, म्हणले दाजी काय पाहता, नाही म्हणला त्या म्हशीकडं पाहतो. काय झालं, ती गोल शिंगाची जी म्हैस आहे की नाही म्हणला, हां तिचं काय, नाही नाही तिच्या शिंगात माझं डोकं जाईल का नाही याचा विचार करायलो म्हणला, पहा. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या मेवण्यानं सांगितलं, दाजी आता विचार करण्यात काही फायदा आहे का म्हणला, प्रत्यक्ष करूनच बघा म्हणला. विचार करिता वाया जाय काळ, ओ कशाला उगा वेळ वाया घालता म्हणला, विचार करून लगेचच निघा. बर म्हणले, ठरलं उद्या आता शिंगात डोकं घालायचंय. आणि दुसऱ्या दिवशी अशा गवडी वाड्यातून म्हशी निघाल्या. हे असे कट्ट्यावरच होते बसलेले, आणि जी या म्हशीच्या शिंगात याला डोकं घालायचं होतं, कुणाला, या मेवण्याच्या दाजीला, ती म्हैस त्या गवळ्यानं त्या दिवशी लय हाणली होती, निबर तुंबून काढली होती अशी. कारण म्हशी हाणायच्याच लायकीच्या असतात, बरोबर आहे का. कसं असते, काही गोष्टीला ठोकल्याशिवाय जमतच नाही. एक श्लोक आहे तसा, सांगू का. इक्षुदंडा तिला शूद्रा कांता हेम मेदिनी तांबूलम दधी चंदनम मर्दनम गुणवर्धनम, अशा प्रकारचा विचार आहे. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे. काय म्हणणं आहे याचं, या गोष्टी ठोकल्याशिवाय नीट होत नाही. कोण कोण, इक्षुदंडा, ऊस ऊस ऊसाला चरख्यामध्ये पिळल्याशिवाय रस निघत नाही महाराज. इक्षुदंडा तिला, तिला म्हणजे तीळ, तीळ तिळ असे रगडल्याशिवाय त्याच्यातलं तेल निघत नाही. शूद्रा, शूद्रा म्हणजे कामगार असतात ना, हे काम करणारी लोक, सेवक लोक, यायला ठोकल्याशिवाय नीट काम करत नाहीत. कांता, कांता म्हणजे बायको, ते जरा बाजूला राहू द्या. कांता पुन्हा सांगा बरं, मला विसरलो होतं.
हेम मेदिनी. हेम म्हणजे हो सोनं, याला काय म्हणतात हेम. आणि ह्या हेमाला ठोकावं लागत. ठोकल्यावर झळाली येते ना त्याला. मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी नांगरल्याशिवाय आपल्याला धनधान्य देत नाही. मेदिनी. तांबूलम. तांबूलम म्हणजे पान. पान चगळल्याशिवाय जीभ रंगत नाही. तांबूलम. दधी. हो ते दूध ते घुसळावं लागतं तेव्हा ते लोणी तूप त्याच्यातून पुढे निघत राहतं, पण त्याला घुसळावं लागतं. दधी. चंदनम. चंदन असं घासावं लागतं तेव्हा कुठं त्याच्यातून सुगंध येतो. हे काय आहेत प्रकार. एक राहिलं की म्हणावते काय कांता. बायको. या अशा गोष्टी आहेत या ठोकल्याशिवाय त्याचे गुण वाढत. असं ठोकावं लागत आहे. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत बरं, मला म्हणचाल नाही तर पुन्हा. शास्त्रानं सांगितलंय तसं या गवळ्यानं त्या म्हशीला चांगलं तिंबलं होतं. आणि तिंबून ती म्हैस अशी रागातच होती त्या दिवशी. बऱ्याच म्हशी रागात असतात तशा. आणि मग ती म्हैस अशी निघाली याचं लक्षच होतं त्याच म्हशीकडं. आणि अशी म्हैस जवळ जवळ आली की या पट्ट्यानं त्याच्या शिंगामध्ये डोकं घातलं. घातल्यावर आता ती शांत बसल का. आधीच मालकानं ठोकून काढलेली. तिनं 5-25 शाळा त्याला असं हिसडलं महाराज शिंगानं. खाली आपटलं, उन्हा धरलं, खाली आपटलं, असं 50 शाळा आपटून गावाच्या बाहेर उकिंड्यावर त्याला टाकलं. आणि म्हैस गेली अशी. त्याला काय बोंगाळी म्हणतात. म्हैस बोंगाळी म्हणतात. अशा म्हशी बोंगाळतात. काही भागामध्ये त्याला म्हशीनं बोंगा केला म्हणतात. असं प्रत्येक भागाभागातले शब्द आहेत. आणि बोंगाळल्यानंतर एवढं कृत्य झालं, कारनामा झाला. आणि तिकडं उकंड्यावर हे पडलं. गावातलं कार्यकारी मंडळाचे हे सगळे मंडळी गोळा झाले. त्याला उचललं दवाखान्यामध्ये. आपल्याला जिंतूर जवळ आहे का परभणी. परभणी. त्याला न्यायला दवाखान्यात म्हणून विचारायलो मी परभणी. आणि मग गाडी केली अशी गाडीमध्ये दवाखान्यात नेलं. त्याला बेशुद्ध पडलं होतं. हो मी होतो ना तिथंच होतो मी बी. आणि शुद्धीवर आलं 1-2 तासानं त्याला गावातल्या लोकांनी विचारलं. म्हणले अरे येड्या जरा तरी विचार कराव का नाही. म्हणला विचार 6 महिन्यापासून विचारच करू लागलो. म्हणला तवा कुठं डोकं घातलं याच्यात. उगाच डोकं नाही घातलं. याला म्हणतात अनर्थक विचारी. आणि काही असतात त्याचं नाव आहे सार्थक विचारी. जन्माचं सार्थक करणारा विचार मनुष्यानं कराव. कोणता विचार. असा विचार सारखा कराव. कधी पदाला कराव, कधी क्षणाला कराव. महाराज अभंगाच्या पहिल्या करावा विचार. क्षणाची करावा विचार. करावा विचार. क्षणाची करावा विचार.
विचार तारावया पार भव सिंधू. म्हणून माणसानं विचार करावा. आता आपल्याला बी विचार करावा लागायला. जरा हे बांबू उडायलेत वर, विचार करावा लागत ना सगळा. बसायचा डोक्यात एखाद्याच्या. हो ते ठोकल्यासारखं व्हायचं म्हशीसारखं आपलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. धरा 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 धरा. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. हा 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 बोले ले कोरे देवा कोरे. करा क्षमा राज महाराज तुम्ही. आहे चारला करा क्षमा राज महाराज तुम्ही सिद्ध. जन्मी तुझा वारी चुकोनी हरी. अखंड प्रेमाचा कंदोळ वारी चुकोनी हरी. चंद्रभागेश तुका मागे हेच मागू तुका म्हणे